नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण हे जे काही आपलं LLB CET 2025 जी आगामी काळातली LLB CET आहे, तर त्यामध्ये जो काही आपला 5 वर्षाचा कोर्स आहे LLBचा, तर त्याकरता जी काही CET असणार आहे 2025 या वर्षाकरता, तर त्यामध्ये जे आपण आजचा पहिला टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स. आता ऑलरेडी जे आहे तर ते आपण LLB CETचा सिलेबस या ठिकाणी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तो तुम्ही आपल्या ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही युट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलवरती आपण जो काही डिटेल सिलेबस आहे, टोटल सिलेबस, तर तो डिस्कस केलेला आहे, तो आपण या ठिकाणी बघू शकतात. तर आता आपण जे काही वेगवेगळे आपले जे टॉपिक्स आहे की बेसिक मॅथमॅटिक्स असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, तर त्याच्या आता आपण डिटेल्स मध्ये स्टडी या ठिकाणी आपण जे आहे तर ते स्टार्ट या ठिकाणी करणार आहोत. तर आता हा जो काही बेसिक मॅथमॅटिक्स जो आहे की त्यात जे आहे तर 10 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स असणार आहे. आणि हा जो काही टॉपिक आहे तर जी LLB CETचा 5 वर्षाचा कोर्स आहे, LLB चा 5 वर्षाचा कोर्स, त्याकरता जी काही CET असणार आहे तर तो टॉपिक फक्त 5 वर्षाच्या CET करताच आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. 3 वर्षाचा जो काही LLB CETचा कोर्स आहे तर त्याकरिता हा टॉपिक नाही. ओके, जे काही 12th नंतर जे काही 5 वर्षाच्या कोर्ससाठी जे काही इच्छुक असतात तर त्यांच्यासाठी जी काही CET आहे, ओके, तर त्याकरता जे आहे तर हा बेसिक मॅथमॅटिक्स जो आहे तर तो टॉपिक आहे. आता या टॉपिक मध्ये जे आहे तर काय काय आहे तर ते आपण इन डिटेल्स मध्ये ऑलरेडी बघितलेलंच आहे, पण मी या ठिकाणी आणखी इलॉबरेट करतो. ओके, म्हणजे तुम्हाला थोडीशी अभ्यासाची आयडिया येईल आणि त्यामधला एक टॉपिक आज आपण स्टार्ट देखील करणार आहोत. ओके, तर बेसिक मॅथमॅटिक्स 10 क्वेश्चन्स असणार आहे, 10 मार्क्स, सॉरी 10 क्वेश्चन्स असणार आहे, त्याकरता 10 मार्क्स या ठिकाणी असणार आहेत. आता यामध्ये जे आहे तर तो पहिला टॉपिक त्यांनी सांगितलं की न्यूमेरिकल ॲबिलिटी. आता न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या संख्या या ठिकाणी दिल्या जातात आणि त्यांची जी आहे तर आपल्याला बेसिक ऑपरेशन्स या ठिकाणी करायचे असतात, जसं बेरीज असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल. तर या पद्धतीची जे आहे तर ते आपल्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये या ठिकाणी जे आहे तर ते प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. आता याच्यावरती जे आहे तर एक्झाम मध्ये एक जे आहे तर तो क्वेश्चन्स आपल्याला हमखास मिळतो. त्यानंतर नेक्स्ट जे टॉपिक आहे तर तो आहे प्रॉफिट अँड लॉस. ओके, तर प्रॉफिट अँड लॉस या टॉपिक वरती देखील डेफिनेटली आपल्याला जे आहे तर तो एक क्वेश्चन्स या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट जे टॉपिक आहे बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये तो आहे स्पीड अँड डिस्टन्स. यावरती एक किंवा 2 प्रश्न जे आहे तर ते आपल्याला एक्झाम मध्ये बघायला भेटतात. त्यानंतर नेक्स्ट जे टॉपिक आहे तर टाइम अँड वर्क, यावरती देखील एक किंवा 2 क्वेश्चन्स जे आहेत तर ते एक्झाम मध्ये आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतात. त्यानंतर जे आहे तर अल्जेब्रा. आता हा जो काय अल्जेब्रा आहे ना तर हा काय आपल्याला पूर्ण सब्जेक्ट या ठिकाणी विचारला जात नाही. तर त्यात आपल्याला जे आहे तर ते बेसिक अल्जेब्रा असतं, तर तो आपण इन डिटेल्स मध्ये या ठिकाणी ज्यावेळेस आपण अल्जेब्रा हा टॉपिक शिकवायला स्टार्ट करू तर त्यावेळेस आपण या ठिकाणी बघणार आहोत. यावरती देखील जे आहे तर आपल्याला एक क्वेश्चन जे आहे ते एक्झाम मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर जे आहे तर ऍव्हरेज. ओके, ऍव्हरेज म्हणजे सरासरी, आपण ज्याला मराठीत सरासरी म्हणतो, तर त्यावरती देखील जे आहे तर एक क्वेश्चन्स जे आहे तर ते बघायला आपल्याला या ठिकाणी एक्झाम मध्ये भेटतं. ओके, तर याला एक क्वेश्चन्स. ओके, त्यानंतर वेन डायग्राम जे आहे तर वेन डायग्राम अतिशय सोपा टॉपिक आहे वेन डायग्राम. तर यावरती देखील जे आहे तर आपल्याला एक किंवा 2 क्वेश्चन्स जे आहे तर ते आपल्याला एक्झाम मध्ये बघायला भेटतात. आता वेन डायग्राम मध्ये जे आहे ना तर ते 2 टॉपिक आहे. आता हा जो टॉपिक आहे ना तर हा बेसिक मॅथ जे काही आपला आहे याच्यात तर याच्यात देखील बघायला भेटतो. आणि हा टॉपिक जे आहे तर आपल्याला जी काही LLB 3 वर्षाच्या CET करता असेल किंवा 5 वर्षाच्या CET करता असेल तर त्यामध्ये जे आपलं रिझनिंग हा जो काही टॉपिक आहे तर यामध्ये देखील हा जो काही वेन डायग्राम हा पार्ट बघायला भेटतो. तर अगदी सोपा पार्ट आहे, हाताची मार्क असतात, जाऊ द्यायचं नाही. आता आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं तर 1 इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, इथे 2 ओके, म्हणजे किती मार्क झाले आपल्या या ठिकाणी 6 मार्क झाले. आणि हे 2 6 आणि 2 या ठिकाणी 8. आणि या ठिकाणी 2 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. हे थोडे मागे पुढे होऊ शकतात त्याच्यामध्ये मार्किंग मध्ये एक्झाम मध्ये, जसे की अल्जेब्रावरती 2 क्वेश्चन, टाइम्स अँड वर्क वरती 1 क्वेश्चन, या पद्धतीचे चेंजेस होऊ शकतात. तर परंतु जे आहे तर मेजरली आपल्याला या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी बघायला भेटतात. आता ही जी काही डिफिकल्टी लेवल आहे ना
तर ती अगदी म्हणजे आपण जर बघितलं तर 10th स्टँडर्डची इतकी डिफिकल्टी लेवल जी आहे तर त्यांनी सिलेबस मध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. तुम्ही जर आपल्या MSCET सेलच्या साईटवरती जाल तर त्यावरती हा सिलेबस तुम्हाला बघायला भेटेलच. ओके. आता आपण जर बघितलं तर LLB सीईटीचा 3 वर्षाचा कोर्स असेल किंवा 5 वर्षाचा कोर्स असेल सीईटी करता. LLB 5 वर्षाच्या कोर्ससाठी जी काय 3 वर्षाच्या कोर्ससाठी जी काही सीईटी असेल किंवा 5 वर्षाच्या कोर्ससाठी जी काही सीईटी असेल तर यामध्ये जे आहे तर आपल्याला 150 क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. आणि ते किती मार्काला असतात तर ते 150 मार्काला असतं. ओके. 150 क्वेश्चन 150 मार्क्स असतात. ओके. हे दोन्ही सीईटी साठी जे आहे तर 5 वर्षाच्या कोर्ससाठी जी देखील 150 क्वेश्चन्स असतात आणि 3 वर्षाच्या सीईटी साठी देखील 150 क्वेश्चन्स या ठिकाणी असतात आणि 150 मार्काला या ठिकाणी असतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. ओके. तर यापैकी जो काही 5 वर्षाच्या कोर्सचा हा 10 मार्काचा जे आहे तर किंवा 10 क्वेश्चन्सचा सिलेबस आपण या ठिकाणी बघितलाय. अगदी सोपा टॉपिक आहे. 10 पैकी 10 मार्क तुम्हाला जे आहे तर ते याच्यात मिळू शकतात. नाही 10 जरी मिळाले 10 पैकी 8 मार्क्स जे आहे तर ते आपण हमखास यामध्ये घेऊ शकतो. ओके. तर याच्यात जे आहे तर जास्त आपल्याला वेळ व्हायला घालवायचा नाही. तर यातलं जे काही आपण पहिलं जे काही बघणार आहोत टॉपिक तर तो बघणार आहोत स्पीड अँड डिस्टन्स. ओके. चला तर मग जास्त वेळ न व्हायला घालवता आपण जो आपला स्पीड अँड डिस्टन्स हा टॉपिक या ठिकाणी स्टार्ट करूयात. आता आपण सिलेबस जरी इंग्लिशमध्ये डिस्कस केला असला तरी आपले इथून पुढचे लेक्चर जे आहेत तर ते मराठी लँग्वेज मध्ये होणार आहेत. आणि आपल्या LLB सीईटीचा 3 वर्षाचा कोर्स असेल किंवा 5 वर्षाचा कोर्स असेल MSCET असेल कोणत्या 3 वर्षाच्या कोर्ससाठी असेल किंवा 5 वर्षाच्या कोर्ससाठी असेल ही 2 लँग्वेजेस मध्ये असते. एक म्हणजे इंग्लिश आणि दुसरं म्हणजे मराठी. ओके. तर त्यामुळे बिलकुल काळजी करायची नाही की सर तुम्ही मराठीत शिकवताय आणि एक्झाम तर इंग्लिश मध्ये होणार आहेत किंवा या ठिकाणी जे आहे आमचा 3 वर्षाचा LLB सीईटीचा कोर्स असेल किंवा 5 वर्षाचा सीईटीचा कोर्स असेल तर तो इंग्लिश मध्ये असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की आधी तुम्ही जे आहे तर तिथं प्रवेश तर करा. मग पुढची लढाई आहे की इंग्लिश मध्ये शिकायचं की मराठीत शिकायचं किंवा काय कसं. ओके. एंट्री मिळणं महत्वाचं आहे आणि एंट्री आपल्याला कुठे घ्यायची तर बेस्ट कॉलेजमध्ये घ्यायची. ओके. तर मग आपण या ठिकाणी जे आहे तर स्पीड अँड डिस्टन्स या टॉपिकला स्टार्ट करूयात. तर यामध्ये जो आहे तर तो पहिला उदाहरण जे आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे आपलं 55 किलोमीटर पर आवर्स. ओके. या वेगाने गेल्यास एक मोटरसायकल 8 तासांमध्ये किती अंतर कापेल. तर आपल्याला एक्झाम मध्ये जे आहे तर ते 4 पर्याय या ठिकाणी जे आहे तर ते दिले जातात. आता आपण जर बघितलं आपला प्रश्न तर अगदी काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्येच याचं उत्तर निघू शकतं. जर आपला हा जो काही फॉर्म्युला आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ हा जर पाठ असेल हा लक्षातच ठेवायचा. हा पाठच करून ठेवायचा. अगदी महत्वाचा स्टार मार्क आहे त्याला. ओके. तर महत्वाचा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युलानुसारच जे आहे तर हा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सुटू शकतो. ओके. तर 55 किलोमीटर पर आवर्स. ओके. आता इथंच जो आहे तर फॉर्म्युला जरी लक्षात नसला तरी किलोमीटर पर आवर्स जे आहे तर आपल्याला वेग या ठिकाणी दिलेला आहे. कसला मोटरसायकलचा. ओके. गेल्या 8 तासांमध्ये जे आहे तर ती किती अंतर या ठिकाणी कापेल. ओके. तर आता आपण जर बघितलं तर आपला फॉर्म्युला काय आहे तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ओके. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी वेग दिलेला आहे. तो किती दिला आहे तर तो दिला आहे आपल्याला 55 किलोमीटर पर आवर्स. बरोबर. आता यामध्ये जे आहे तर ते किती काय विचारलेलं आहे आपल्याला प्रश्नात आपल्याला काय अपेक्षा किती. ओके. तर अंतर भागिले या ठिकाणी आपल्याला किती तास लागतात तर ते 8 तासात दिलेलं आहे. तर ओके 8 आवर्स. ओके. तर आपण जर बघितलं याला आणखीन आपण सोपं असं करून लिहू शकतो. ओके. अंतर बरोबर हे जे 55 आहे. ओके. 55 किलोमीटर पर आवर्स इज इक्वल टू अंतर भागिले 8 तास. तर हे जे काही 55 किलोमीटर जे आपलं वेग आहे 55 किलोमीटर
पर आवर्स. ओके, याला हे जे 8 आहे तर इकडे जाऊन काय होतील तर ते गुणुले होतील. ओके, 8 आवर्स. आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर किलोमीटर पर आवर्स इंटू 8 आवर्स म्हणजे गुणाले 8 तास. तर याच्यातले जे आवर्स आहे म्हणजे जे तास आहे तर ते कॅन्सल या ठिकाणी जे आहे तर ते होतील आणि शिल्लक काय राहील तर 55 गुणुले 8 किलोमीटर्स. आता 55 गुणुले 8 म्हणजेच किती झाले आपले 8 पंचे 40, 8 पंचे 40 आणि 4 44. तर असे किती किलोमीटर्स झाले तर ते आपण 440 किलोमीटर जे आहे तर ते या ठिकाणी झाले. हे 8 इकडे आले म्हणजे काय होतील गुणाकार होईल. बरोबर. तर अंतर बरोबर काय होईल मग आपलं 55 गुणुले 8 म्हणजे 55 किलोमीटर पर आवर्स इंटू 8 आवर्स. आवर्स कॅन्सल होतील म्हणजेच काय राहील फक्त किलोमीटर्स. 55 गुणुले 8 म्हणजे 440 किलोमीटर जे आहे तर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, अगदी बेसिक सिंपल क्वेश्चन होता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात आलं असेल. ज्याला कळालं नसेल किंवा याचं काय गमक आहे ते कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते तुम्ही मला विचारू शकता. त्या ठिकाणी आपण जे आहे तर तुमच्या शंका सॉल्व्ह करायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर आपला जो काही सेकंड जे उदाहरण आहे 2 नंबरचं उदाहरण तर आपण जो डिस्टन्स आणि टाइम अंतर आणि वेळ याच्यातला जो काही आपलं दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी एक गाडी 1200 मीटर अंतर किती वेळेत कापेल. ओके, तर आपल्याला काय विचारलंय की 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय आहे तर स्पीड दिलाय. ओके, स्पीड किती दिलाय आपल्याला 108 किलोमीटर प्रति तास म्हणजेच आवर्स. ओके, त्यानंतर जे आहे तर किती अंतर कापणार आहेत ती गाडी तर 1200 मीटर अंतर कापणार आहेत. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी डी देखील दिलेला आहे तो म्हणजे किती तर 1200 मीटर. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे का आपण या ठिकाणी जे आहे तर ते जे यांचे युनिट्स आहे ओके एकक ज्याला आपण म्हणतो तर ते समान या ठिकाणी करून घ्यायचे. कोणतंही जो उदाहरण असेल तर त्यात ही सेम प्रोसेस अप्लाय करायची. आता ती कशी आता आपल्याला एक गोष्ट माहितच आहे 1 किलोमीटर म्हणजेच किती तर 1000 मीटर. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नसेल त्यांनी ही नोट डाऊन करून घ्यायची. जास्त करून आर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना हा प्रॉब्लेम भेडसावतो तर हे लक्षात घ्यायचंय तुम्ही सगळ्यांनी. त्यानंतर जे आहे तर 1 आवर्स म्हणजे 1 तास बरोबर किती असतात तर ते 3600 सेकंद. म्हणजेच कसं एका तासात किती 60 मिनिटं. ओके, आणि 1 मिनिट हा 60 सेकंदाचा म्हणजेच 60 मिनिट इंटू यांचा इथं गुणाकार होईल 60 सेकंड म्हणजेच तुमचे 3600 सेकंद. ओके, इथं इंग्रजीत लिहितो मी सेकंद. ओके, इथं मराठीत करतो. हे लक्षात आलं तुमच्या. हे महत्वाचं आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती तर 1000 मीटर. ओके, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर 1 तास म्हणजे 3600 सेकंद. ओके, आता इथं जर आपण बघितलं तर व्ही आपला कशात दिलाय किलोमीटर पर आवर्स मध्ये आणि डिस्टन्स कशात दिलाय तर 1200 मीटर मध्ये. एक तर सगळंच किलोमीटर मध्ये करा किंवा मीटर मध्ये करा. ओके, मग व्ही बरोबर 108. ओके, आता इथं काय किलोमीटरचे आपल्याला काय करायचे मीटर मध्ये म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. ओके, म्हणजे आता इथं आपण काय लिहिणार मीटर करण्यासाठी आपण याला गुणाकार करणार याला गुणणार आपण कितीने 1000 ने. का गुणायचं तर 1 किलोमीटर म्हणजेच तुमचे 1000 मीटर आहेत त्याकरिता. आणि खाली किती दिलंय तर आवर्स मध्ये म्हणजे तासात दिले. 1 तास म्हणजे किती तर 3600 सेकंद. ओके, आपण जर आता हे जर कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर या ठिकाणी काय होईल हे 2 शून्य जातील आणि हे 2 शून्य जातील. त्यानंतर 2 पंचे 10
आणि बेक बे बेआठी 16, म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो, 108 गुणिले 5/18. ओके, आलं लक्षात. आता आपण जर बघितलं या ठिकाणी, जर आपण कॅल्क्युलेशन केलं, आता ज्यांना येत नसेल, म्हणजे ज्यांचे पाडे वगैरे पाठ नसतील, त्यांच्याकरता आहे. तर आता सिंपल आहे, शेवटी किती 8, म्हणजे आपण 6ने बघूयात त्याला, 6चा भाग देऊन बघू. 8 सक 48, 6 4 10, म्हणजेच किती 108, म्हणजे 18 1 18, 18 सक 100. आता ज्यांचे पाडे पाठ नसतील, ज्यांचे पाडे पाठ आहेत, वेल अँड गुड. ओके, 6 म्हणजे 6 पंचे काय झालं तुमचं, 6 गुणिले 5, म्हणजेच हे 30. आता हे कशात झालंय, मीटर पर सेकंद मध्ये, त्यालाच आपण मराठीत लिहितो मीटर पर सेकंद. ओके, परीक्षेत हे काही लिहायची आवश्यकता नाहीये, फक्त एकच लक्षात घ्यायचं, म्हणजे इथं काय किती आला तुमचं, 30 मीटर पर सेकंद. बाकीचं कॅल्क्युलेशन मी इथे करतोय. आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर व्ही आपल्याला माहिती आहे, त्यानंतर आपल्याला डी माहिती आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं, याच्यात किमती पुटअप करायच्या, किमती या ठिकाणी आपल्याला याच्यात टाकायच्यात. ओके, आता आपण जर बघितलं तर आता आपण व्ही ची किंमत काढली मीटर पर सेकंद 30. ओके, त्यानंतर जे डी आहे आपलं ते 1200 मीटर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आणि टी आपल्याला या ठिकाणी जे आहे, म्हणजे टाइम किंवा वेळ ज्याला म्हणतो आपण, किती वेळेत कापेल. ओके, हे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच काय, तर टी तुमचा इकडे येणार. ओके, म्हणजे 1200 भागिले या ठिकाणी 30 होणार, हा 0 जाणार, हा 0 जाणार. ओके, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. ओके, 3 1 3, 3 चौक 12, आणि हा 0, म्हणजेच किती 40 सेकंद. किती वेळ लागणार, तर 40 सेकंद लागणार. आता आपण जर बघितलं तर, म्हणजे एक ट्रेन आहे. ओके, ही ट्रेन समजा, आणि हे 1200 मीटर अंतर आहे, आणि याचा स्पीड आपल्याला माहिती आहे. तर हे जे काही 1200 मीटर अंतर आहे, ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत, ह्या ट्रेनला पार करायला किती वेळ लागेल, तर ते 40 सेकंद या ठिकाणी लागणार आहे. किती स्पीडनी, तर आपण स्पीड काढला होता 30 मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदात ती जी काही ट्रेन आहे किंवा ती काही गाडी आहे, तर ती किती मीटर जाणार, तर 30 मीटर पुढे जाणार. ओके, हे जस्ट तुमच्या नॉलेज साठी. ओके, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता आपला ऑप्शन नंबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ऑप्शन नंबर या ठिकाणी आपला येणार आहे उत्तर ए. ओके, आलं लक्षात. अगदी सिंपल आहे. ज्यांना कळालं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी जे आहे तर ते मला सांगायचंय की सर ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाली नाही, पुन्हा एक्सप्लेन करा. आपण या ठिकाणी पुन्हा एक्सप्लेन करूया. ओके, तर या ठिकाणी जे आहे तर आपलं तिसरं उदाहरण जे आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे, अंतर आणि वेळचं. तर अगदी सोपं उदाहरण आहे, या ठिकाणी आपण बघूयात. आणि ज्यावेळेस मी हे प्रॉब्लेम तुम्हाला ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो सॉल्व्ह करायला, तर त्याआधी तुम्ही प्रयत्न करायचा आहे की हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह करण्याचा. आता याचं उत्तर आपण या ठिकाणी काढू. आता याला 4 ऑप्शन असणार आहेत, मी ते काही दाखवले नाही. आपण या ठिकाणी डायरेक्ट जे आहे तर ते उत्तर या ठिकाणी शोधू. ओके, तर आता आपल्याला माहितच आहे हा डिस्टन्स आणि टाइम, म्हणजे अंतर आणि वेळ, हा जो काही टॉपिक आहे ना, त्याच्यात फक्त आणि फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ओके, तर एवढंच. आणि त्याच हे जे काय आहे, मी म्हणजे व्हेलॉसिटी व्ही लिहिलंय आपण, डी फॉर डिस्टन्स म्हणजे अंतर, डिवाइड बाय टी म्हणजेच टाइम वेळ. या ठिकाणी आपण हे अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. कोणाला जर ह्या याच्यात लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही या शॉर्टकट मध्ये देखील या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात. लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आहे. ऑटोमॅटिकली जे आपण जर बघितलं तर आपल्या जे काही आपल्याला जो काही उदाहरण दिलंय तर त्यातच आपला फॉर्म्युला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी प्रथम आपण वाचूयात या ठिकाणी काय उदाहरण आहे. तर 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. ओके, आता सिग्नल म्हणजे असं काही त्याला विड्थ लेंथ वगैरे असं काही धरायचं नाही. अंतर आणि वेळ या जे काही आपण उदाहरण बघतोय तर त्यात सिग्नल म्हणजे सिंपल फक्त एक पॉइंट कन्सिडर करायचं. समजा हा सिग्नल आहे. ओके, हा सिग्नल आहे.
आणि आपण हा सिग्नल आहे. ओके. आणि आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय तर आगगाडीची लांबी या ठिकाणी आपल्याला दिली. ओके. आता आगगाडीची लांबी किती आहे तर ती आहे, आता समजा आपली आगगाडी. ओके. तर हिची लेंथ या ठिकाणी दिली आणि हिची लेंथ किती दिली तर ती 560 मीटर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता उदाहरण काय, 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. म्हणजे या उदाहरणात देखील जे आहे तर हे सिग्नल, या जे काही ट्रेन आहे तर याला ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. ओके. तर हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता मी तुम्हाला इथं ट्रेनची लेंथ दाखवली. ओके. आता याला मी रफ करतोय, याला पुसतोय. ओके. समजा आपण जर कन्सिडर केलं तर ती ट्रेन सपोज इथं उभी आहे. ओके. आणि आता ही ट्रेन जी आहे ना तर ती ह्या सिग्नलला क्रॉस करणार आहे. आता ही 500 मीटर जी आहे तर ती ट्रेनची जी आहे तर ती आपली लांबी आहे. आणि ज्यावेळेस ट्रेन पुढे जाणार, म्हणजे ट्रेन कुठे आली, ह्या पॉइंट पासून चालू झाली म्हणजे सिग्नलच्या ह्या पॉइंट पासून, तर तिचा जो शेवट आहे तो देखील इथेच झालाय. म्हणजे हे सिग्नल तिने काय केलंय तर या ठिकाणी क्रॉस केलंय, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. ओके. फक्त हे तुमच्या समजावण्यासाठी मी हे उदाहरण या ठिकाणी दिलंय. ओके. किंवा हे प्रॉब्लेम कसा असणार आहे तर त्याच्याकरता हे जे आहे तर ते आपण एक्सप्लेन या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण जे आहे तर आपल्याला या ठिकाणी काय दिलंय तर लेंथ दिली, म्हणजेच काय डिस्टन्स या ठिकाणी दिलं. म्हणजे ट्रेनने किती अंतर कापलं आपण जर आता बघितलं की ही ट्रेनची लांबी बरोबर इथून स्टार्ट झाली इथपर्यंत गेली, म्हणजेच किती अंतर कापलं तिने तर 560 मीटर. म्हणजेच हे आपलं काय झालं आता अंतर या ठिकाणी झालं, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये डी लिहितो, डिस्टन्स. ओके. 560 हे कशात आहे मीटर मध्ये आहे. ओके. त्यानंतर जे आहे तर आगगाडीचा आपल्याला ही जी काही ट्रेन आहे, ओके, ही आगगाडी 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने, म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे आहे तर तो वेग दिलाय, किती दिलाय तर तो दिलाय 72 किलोमीटर प्रति तास. ओके. 72 किलोमीटर प्रति तास आपल्याला या ठिकाणी काय दिलाय तर वेग दिलाय. म्हणजेच आपलं जी काही व्ही, ज्याला आपण म्हणूयात 72 किलोमीटर पर आवर. आता आपण जर बघितलं तर ही व्हेलॉसिटी, जसं आपण मागचं उदाहरण बघितलं तर सेम त्या पद्धतीनं या ठिकाणी डिस्टन्स कशात दिलं आपल्याला मीटरमध्ये. ओके. तर आपल्याला हे जे काही किलोमीटर आहे याला देखील आपल्याला कशात करावं लागेल तर आपल्याला याला मीटरमध्ये करावं लागेल, आणि जे आपले तासात दिले तर ते आपल्याला सेकंदात करावं लागेल. ओके. कारण जे आहे तर एककात या ठिकाणी आपल्याला एक समानता आली पाहिजे, तर याकरिता हे आहे. तर आपण जर बघितलं तर 72 गुणुले, आता मी आधी सांगितलं होतं ह्याही उदाहरणात सांगतोय. ओके. जे आपले आर्टचे विद्यार्थी असतील किंवा कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर त्यांच्याकरता हे जास्त उपयुक्त ठरेल. ओके. 1 किलोमीटर म्हणजेच तुमचे किती, 1 किलोमीटर म्हणजेच तुमचे 1000 मीटर, आणि या ठिकाणी 1 तास म्हणजेच आपले 3600 सेकंद. ओके. तर आता आपण जर बघितलं तर आता इथं काय आहे 72 किलोमीटर, तर त्याला आपल्याला काय करावं, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे, म्हणजे याला आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल, 72 गुणिले 1000, यालाच भागिले काय होईल, आणि 1 प्रति तास. ओके. प्रति म्हणजे एक तास म्हणजेच किती आपल्याला 3600 सेकंद. हे 00 गेले. ओके. बेपंचे 10, बेपंचे 10, बेक बे, बेआठी 16. ओके. म्हणजेच 72 गुणिले 5 भागिले 18. ओके. आता आपण जर बघितलं आपण या ठिकाणी जे आहे तर आता व्ही हे आपलं काय आलंय तर व्ही. आता याला आपण आणखीन जे आहे तर ते याला संक्षिप्त रूप देऊ आणखीन, म्हणजे आपल्याला पुढे जे आहे तर ते कॅल्क्युलेशन साठी किंवा आपलं जे काही आपल्याला जे कॅल्क्युलेशन आहे तर ते सिंपल होण्यासाठी जे आहे तर ते आपण आणखीन या ठिकाणी छोटं करूयात. आता आपण जर बघितलं तर आता ज्यांचे पाडे पाठ नसतील त्यांच्याकरता हे आहे 18 चोक आपले 18 चोक किती, तर आता 8 चोक 32. ओके. आणि हे 4 आणि 3 7 म्हणजेच 18 चोक 72, 18 एका 18,
18 चोक 72 आणि 5 चोक 20 म्हणजेच या ठिकाणी व्ही किती आलाय 20 मीटर पर सेकंद. आता या ठिकाणी मला एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण बरंच कॅल्क्युलेशन करत बसतो, 1000 भागिले 3600. आता एक्झाम मध्ये जे आहे ना, तर हे काहीच करायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला एखादा किलोमीटर पर आवर्स असेल तर त्याचं कन्व्हर्जन जर तुम्हाला विचारलं, कन्व्हर्जन तर काही विचारणार नाही, पण ज्यावेळेस ह्या युनिटमध्ये किंवा ह्या एककात जर दिलेलं असेल तर जे काही आपलं जी काही व्हेलॉसिटी दिलेली असेल तर त्याला डायरेक्ट 5/18. आता ते 5/18 कसे, तर हे या ठिकाणी जे आहे तर ते कॅल्क्युलेशन आपण केलंय. ओके, 5/18 त्याला या ठिकाणी गुणायचं, डायरेक्टली हे लक्षात घ्यायचंय. आणि हे घेतलं की या ठिकाणी पाढे ज्यांचे पार्ट असतील तर त्यांच्यासाठी डायरेक्टली उत्तर येईल 4 गुणिले 5. ओके, म्हणजे 18 × 18, 18 चोक 72 आणि हे 5 चोक 20. म्हणजे हे जे काही आपण लिहिलंय ना इथपर्यंत, हे एक्झाम मध्ये लिहिण्याची या ठिकाणी आवश्यकता लागणार नाही. म्हणजे तुमचा टाइम रिड्यूस होईल आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करत चालाल तर तेव्हा देखील तुमचा टाइम ऑटोमॅटिकली या ठिकाणी कमी होणार आहे. ओके, तर हे कशात आलंय मीटर पर सेकंद मध्ये व्ही. आता आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, तर व्ही दिलेला आहे, डी दिलेला आहे आणि आपल्याला विचारलंय काय, टी. ओके, उदाहरण कसं होतं ते या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलंच आहे. आता आपला व्ही किती आलाय, तर तो 20 मीटर पर सेकंद आलाय. आता आपला डी किती आहे, तर तो आहे 560 मीटर. ओके, 560 मीटर. आणि आता आपल्याला विचारलं काय, तर टी. ओके, तर टी या ठिकाणी जर आपण बघितलं तर 560 भागिले 20. ओके, तर आता या ठिकाणी आपण जर गुणाकार केला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बेदुने 4 आणि बेआठी 16 म्हणजेच 28 सेकंद. आता ऑप्शन तर काय आपण या ठिकाणी उदाहरणाच्या खाली लिहिलेली नव्हती, तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी जे आहे तर टी बरोबर आपलं किती येणार, 28 सेकंद. म्हणजे हा जो काही सिग्नल आहे तर ही ट्रेन ह्या पॉइंट पासून स्टार्ट होणार किती वेगाने, तर 72 किलोमीटर पर ताशी या वेगाने इथून स्टार्ट होणार, इथपर्यंत जाणार. म्हणजे त्याचं जे शेवटचं टोक आहे तर ते इथे येणार, म्हणजे तो सिग्नल तिने क्रॉस केलेला असेल ह्या पॉइंटला. असं जर बघितलं आपण, म्हणजे तिने किती मीटर मीटर ती पुढे गेली असणार, ते 500, म्हणजे इथून स्टार्ट झाली इथपर्यंत गेली, म्हणजे ती 560 किलोमीटर गेली आणि सिग्नल या ठिकाणी क्रॉस झाला. किती वेगाने, तर 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने. तर या हे जे काही 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने 560 मीटर अंतर ओलांडायला तिला किती सेकंद लागले, तर अगदी 28 सेकंदात. ओके, म्हणजे आपलं जवळजवळ अर्धा मिनिट. यानंतर आपलं जे काही 4 नंबरचं उदाहरण आहे तर ते आपण प्रथम या ठिकाणी बघूयात. एक ट्रेन 72 किलोमीटर पर या वेगाने गेल्यास ती तिच्या मार्गातील एक झाड 8 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती. आता या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे, प्रत्येक वेळेस सांगतोच आहे की वेग बरोबर अंतर भागिले वेळ हा फॉर्म्युला जो काय आहे तर तो आपण पाठच करून ठेवायचा. व्ही इज इक्वल टू टी बाय टी, हे तुम्ही अगदी पाठच करायचं. आपल्याला जे आहे तर ते वेगवेगळ्या उदाहरणात जे आहे तर ते या ठिकाणी काय काय विचारलं जाऊ शकतं, तर ते एकतर आपल्याला व्ही दिला असेल, डी दिला असेल आणि आपल्याला टी विचारतील, किंवा आपल्याला टी दिला असेल, व्ही दिलेला असेल, डी विचारतील, किंवा आपल्याला डी दिला असेल, टी दिलेला असेल आणि या ठिकाणी व्ही विचारतील. असं यापैकी काही आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात. सगळी जी काही प्रॉब्लेम आहे ना, डिस्टन्स आणि टाइम, अंतर आणि वेळ या टॉपिक वरची फक्त आणि फक्त या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहेत. ओके, आता याच्या आधीच्या उदाहरणात जर आपण बघितलं तर मी तुम्हाला ऑलरेडी ट्रेनचा या ठिकाणी दिलेला आहे, सिग्नल आहे, तर तो फक्त एक लाईन धरायची किंवा एक पॉईंट कन्सिडर करायचा. त्याचप्रमाणे झाडाचं या ठिकाणी फक्त आता काय झालंय, सिग्नल गेला आणि झाड आलंय, एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, आता समजा झाड, आता झाड काय असं काढत वगैरे नाही बसायचं. झाड म्हणजे आपण फक्त एक लाईन दाखवणार आहोत. ओके, हे झाड समजा मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या उदाहरणांमध्ये जे आहे तर ते ह्या पद्धतीचं कन्सिडरेशन करायचंय. ओके, आता झाडाची विड्थ वगैरे हे काही छोट्या गोष्टी या ठिकाणी ज्या आहेत तर ते आपण कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार नाही. ओके, आता आपण जर बघितलं तर हे तुमचं ग्राउंड लेवल आहे, म्हणजे तुमची जमिनीची पातळी आहे. ओके, आणि हे तुमचं काय आहे, तर झाड. आता आपण जर बघितलं तर एक ट्रेन किती वेगाने आहे, 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने. आता समजा ती ट्रेन इथे उभी आहे तशा झाडाच्या अगदी लाईनीला. ओके,
ही आपली ट्रेन. ओके, तर आता तिचा वेग किती दिलाय? 72 किलोमीटर पर तास. गेल्यास ती तिच्या मार्गातील एक झाड 8 सेकंदात ओलांडते. म्हणजे ती ट्रेन ह्या झाडाच्या ह्या लाईनीला उभी आहे आणि ती इथं ओलांडून म्हणजे हा हा तिच्या एंड पर्यंत येणार. ही व्ही दिलाय त्याचा 72 किलोमीटर पर तास. ओके, आणि आता ती ओलांडून या ठिकाणी आली. किती किती वेळ लागला तिला हे ओलांडण्याकरता? तर तो वेळ जो काय लागलाय तो लागलाय त्याला 8 सेकंद. ओके, जे ही ट्रेन इथे स्टार्ट झाली ह्या झाडाच्या लाईनीला आणि तिला इथपर्यंत येण्याकरता जे 72 किलोमीटर प्रति तासाने किती सेकंद लागली? तर 8. तर आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय? ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती? म्हणजेच आपल्याला जे आहे तर ही या ठिकाणी ही जी काही लांबी आहे ज्याला आपण डिस्टन्स म्हणतोय, तर हे या ठिकाणी विचारलंय. ओके, तर ही ट्रेन समजा 72 किलोमीटर प्रति तासाने इथपर्यंत आली, तर आता या करता तिला 8 सेकंद लागले, तर मग त्या ट्रेनची लांबी आपल्याला या ठिकाणी किती? असा हा प्रश्न आहे. तुम्हाला कळलं असेल आपल्याला काय जे आहे तर ते या ठिकाणी याच्यातून समजून घ्यायचंय. आता आपण जे आपल्याला काय काय दिलेलं आहे? आपल्याला व्ही दिले म्हणजे वेग दिलाय, व्हेलॉसिटी दिलाय, ते किती दिलंय? 72 किलोमीटर प्रति तास पर आवर्स. आता मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलंय की जर असं काय आलं तर 72 गुणिले 5/18. आता ते कसे मी मागच्या उदाहरणात या ठिकाणी जे आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. 18 चोक 72 आणि 5 चोक 20. ओके, आपण या ठिकाणी जे आहे तर 18 भागलंय 72 ला आणि नंतर 5 गुणिले 4 म्हणजे किती? 5 चोक 20. ओके, एवढंच कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे. म्हणजे आता आपलं व्ही इज इक्वल टू व्ही बरोबर आपलं काय झालं तर 20 मीटर पर सेकंद. ओके, आता हे आपण असं का केलं? तर आपण जर बघितलं तर हे आपल्याला पुढे टाइम जो आहे म्हणजे टी हा कशात दिलाय तर तो सेकंदात दिलाय म्हणजे 8 सेकंद. ओके, तर याकरिता जे आहे तर ते आपण जे आहे तर ते सेकंद मध्ये केलंय. ओके, युनिट. त्यानंतर जो काय आपला फॉर्म्युला आहे या ठिकाणी व्ही इज इक्वल टू डी बाय टी. आता आपल्याला या ठिकाणी काय 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 माहिती आहे? तर या ठिकाणी आपल्याला टी माहिती आहे, व्ही माहिती आहे. याच्यात फक्त आपल्याला काय करायचं? किमती ठेवायच्यात. ओके, आता आपण जर बघितलं तर व्हीच्या ठिकाणी आपण समजा 20 ठेवले. ओके, त्यानंतर डी डी म्हणजेच ही आपल्याला ही लांबी. ओके, हे अंतर या ठिकाणी विचारलंय. आता अंतर कसं? तर ही ट्रेन ह्या पॉईंट पासून स्टार्ट होणार, पुढे जाणार म्हणजे ती हे जे काही झाड आहे तर ती क्रॉस करणार म्हणजे तिचं शेवटचं टोक ट्रेन हे फ्रंट टोक आणि हे शेवटचं टोक या ठिकाणी क्रॉस करणार. ओके, म्हणजे सी ट्रेनची काय असणार आहे तर ती लांबी असणार आहे. ते आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणजे डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आणि हे 8 जे आहे तर आपल्याला 8 सेकंद ते झाड क्रॉस करायला किंवा ओलांडायला या ठिकाणी वेळ लागणार आहे. म्हणजेच डी बरोबर 20 गुणिले 8 म्हणजेच 8 दुने 16 160 मीटर. ओके, कारण या ठिकाणी व्हेलॉसिटी कशात आहे आपली? मीटर पर सेकंद मध्ये. आता एक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माहितीकरता सांगतोय मी, हे जे खालचं एक्सप्लेनेशन आहे हे फक्त जस्ट फॉर युअर नॉलेज. आता 20 मीटर पर सेकंद. ओके, बरोबर. डी कशात आहे आपलं? आता आपण इथं मीटर मध्ये आहे म्हणजे इथं आपण काय वरणार मीटर. ओके, म्हणजे डी मीटर भागिले 8 सेकंद. ओके, तर 20 मीटर पर सेकंद. आता हे 8 इकडे जाणार म्हणजे गुणिले 8 सेकंद बरोबर हे डी आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ते काढायचं. ते कशात येणार आहे तर ते कसं? आता हे जे बघितलं मीटर पर सेकंद आणि हे 8 सेकंद म्हणजे सेकंद सेकंद या ठिकाणी काय होणार आहे तर कॅन्सल होणार आहे आणि या ठिकाणी फक्त मीटर उरणार आहेत. म्हणजे 8 दुने 16 मीटर म्हणजेच डी कशात आहे तर मीटर मध्ये 160 मीटर. तर या ठिकाणी आपलं जे उत्तर असणार आहे तर ते पर्याय क्रमांक 160 मीटर. आता कधी कधी काय दिलेलं असेल 160 किलोमीटर देखील असंही ऑप्शन असू शकतं, तर ते व्यवस्थित बघायचंय. ऑप्शन नेहमी रीड करायचे. ऑप्शन आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर किलोमीटर पर आवर्स मध्ये पण आपण या ठिकाणी उत्तर फाइंड आउट करू शकलो असतो, पण आपले जे ऑप्शन पण कशात होते तर ते मीटर मध्ये होते. आपल्याला वेळ देखील सेकंदात दिलेली होती म्हणून आपल्याला हे कन्व्हर्जन करणं
गरजेचं होतं. ओके. तर परीक्षेत इथपर्यंत म्हणजे एवढं देखील करायची काही आवश्यकता नाही. आता तुम्हाला कळलं असेल की व्ही टी आहे, व्ही आहे, टी आहे. तर डी कसा 8 2 16 लगेच तुम्ही टिक मार्क या ठिकाणीच करू शकता की याच ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन सगळं संपणार आहे. ओके. म्हणजे एवढं काही करायची परीक्षेत आवश्यकता नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुमचा वेळ वाचेल. डिस्टन्स आणि टाइम या टॉपिकचं आपलं 5 नंबरचं जे काही उदाहरण आहे तर ते आहे 240 मीटर लांबीची एक आगगाडी 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडून जाईल. ओके. तर आता आपण या ठिकाणी जे आहे तर 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपण या ठिकाणी प्रथमतः उदाहरण समजून घेऊ. उदाहरण कसं आहे आणि याच बेसिसवरती जे आहे तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा त्याही असं जे काही प्रॅक्टिस सेशन आपण घेणार आहे तर त्यामध्ये वेगवेगळे उदाहरणं जे आहेत तर ते आपण या ठिकाणी या बेसिसवरती बघणार आहेत. आधी आपण जे आहे तर ते बेसिक जे आहे तर ते आपण या ठिकाणी बघत आहोत. याहीपेक्षा आपण डिफिकल्टी लेवल वाढू वाढू म्हणण्यापेक्षा आपण जर बघितलं तर मी मागे ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलंय की आपली डिफिकल्टी लेवल ही काय आहे तर 12वी पर्यंतची. मग आपण अभ्यास किती करायचा. मार्केटमध्ये अवेलेबल डेटा हा खूप फास्ट असा डेटा अवेलेबल आहे. आपण फक्त आपली जी काही LLB CET जे काही 2025 ची आहे की 5 वर्षाच्या कोर्ससाठी तर त्या हिशोबाने आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तुम्ही फक्त मी जे सांगितलंय तुम्ही तीच गाईडलाईन्स या ठिकाणी फॉलो करा अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम मार्क मिळतील. नाहीतर काय होतं की एकाच विषयाचा अभ्यास भरपूर वेळ करत बसायचा आणि बाकी विषयांना या ठिकाणी वेळ भेटणार नाही. तर असं काही व्हायला नको. तर त्याकरता जे काही महत्वाचं आहे तेच आपण या ठिकाणी जे कव्हर करणार आहोत. आता आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे तर ते माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की आपले जे काही मित्र आहेत त्यामध्ये शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब देखील करायला लावा की जेव्हा आपण या ठिकाणी लेक्चर अपलोड करू तर त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ओके. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा की जे LLB CET 2025 करता जी तयारी करताय याहीपेक्षा आपण बेटर क्वालिटीचे व्हिडिओ जे आहे तर ते पुढे देणार आहोत. वेगवेगळं जे आहे तर ते नॉलेज आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत. इव्हन तुमच्या जे इतर स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यामध्ये देखील ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कामी येणार आहेत. तर आपण आता वेळ वायाला न घालवता या ठिकाणी हे उदाहरण या ठिकाणी कसं आहे तर त्याआधी तुम्ही समजून घ्या म्हणजे जेणेकरून आणि प्रत्येक जो डिस्टन्स आणि टाइम अंतर आणि वेळ याचं प्रत्येक जे उदाहरण आहे तर ते फक्त आणि फक्त ह्याच फॉर्म्युल्यावरती ह्याच सूत्रावरती जे आहे तर ते अवलंबून आहे डिपेंड आहे. ओके. वेग बरोबर अंतर भागिले वेळ v इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. ओके. म्हणजे डिस्टन्स भागिले डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. ओके. प्रत्येक गोष्ट हे आपलं अगदी बेसिक आहे. आता आपण या ठिकाणी उदाहरण समजून घेऊया. आता 240 मीटर लांबीची म्हणजे आपण जर बघितलं तर ही त्याची 240 समजा एक ट्रेन आहे तिची लांबी या ठिकाणी दिली त्यांनी किती 240. ओके. 240 मीटरची 40 मीटर लांबीची एक आगगाडी 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म. आता त्यांनी काय या ठिकाणी दिले आता आपण या ठिकाणी याला व्हील दाखवत चाक दाखवत म्हणजे आपल्याला ते ट्रेन म्हणून कळेल. ही 240 मीटर लांबीची एक ट्रेन एक प्लॅटफॉर्म. आता प्लॅटफॉर्मचं या ठिकाणी जे आहे तर ते आपलं अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. आता समजा ही ट्रेन आहे आणि आपण जर बघितलं तर ही आपली जमिनीची लेवल हा आपला प्लॅटफॉर्म. ओके. हा आपला प्लॅटफॉर्म. आता ही 240 मीटर लांबीची जी काही ट्रेन आहे तर तो 510 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 510 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. आता ही प्लॅटफॉर्मची लांबी देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ती किती दिलेली आहे तर ती 510 मीटर हे 240 मीटर. ओके. आता आपण जर बघितलं या ठिकाणी तर ती ट्रेन समजा एक कन्सिडर करूयात आपण समजा ती ट्रेन या पॉइंट पासून प्लॅटफॉर्मच्या पहिल्या पॉइंट पासून स्टार्ट होणार आणि ती ट्रेन कुठे येणार तर ती ट्रेन येणार या ठिकाणी. या ठिकाणी ती ट्रेन येणार म्हणजे इथून स्टार्ट होणार तुमची ट्रेन आणि ती येणार इथे म्हणजे तिची 240
40 मीटर ही त्याची लांबी आहे. म्हणजेच आपण जर बघितलं या ठिकाणी महत्वाचं आहे, लक्षात घ्यायचं प्रत्येकाने. म्हणजेच ती ट्रेन जर आपण बघितलं तर ती किती अंतर धावली, तर या ठिकाणी हे हे जे काय आहे, तर ह्या टोकापासून तर या टोकापर्यंत येण्याकरता तिला 510 मीटर एवढं अंतर ओलांडावं लागलं. आणि तिचं स्वतःचं अंतर 240 मीटर, म्हणजे तिची स्वतःची लांबी 240 मीटर. म्हणजे असं तिने एकूण किती अंतर कापलं, तर 510 अधिक 240 मीटर. ओके, म्हणजे हे आपले किती झाले या ठिकाणी, 0 हे 6 आणि हे 5 आणि 2 7, म्हणजे 760 मीटर जे आहे, तर एकूण अंतर तिने कापलेलं आहे. म्हणजे हे आपलं या ठिकाणी डी. महत्वाचं आहे, कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही, अगदी महत्वाची कन्सेप्ट आहे. 240 मीटर जी आहे, तर ती ट्रेनची लांबी आहे. त्यानंतर 510 मीटर ही प्लॅटफॉर्मची लांबी आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मच्या एका टोकापासून स्टार्ट झाली आणि दुसऱ्या टोकापर्यंत गेली, म्हणजे ती ओलांडलंय तिला, जस्ट जस्ट या ठिकाणी ओलांडलंय आणि या ठिकाणी आपण जस्ट स्टार्ट त्याची धरली. ओके, म्हणजे 240 प्लस 510, तर या ठिकाणी किती, तर हे किती होतंय, तर ते 760 मीटर जे आहे, तर ते या ठिकाणी त्यांचं अंतर ती जी आहे, तर ती ट्रेन या ठिकाणी किंवा ती आगगाडी या ठिकाणी कापते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला आता काय मिळालं, तर डी मिळालं आपला 760 मीटर. आता आपण जर बघितलं तर या प्लॅटफॉर्म आणि आता ट्रेनचा वेग जो आहे, तर एक प्लॅटफॉर्म किती वेगाने, 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने. ओके, तर म्हणजे आपल्याला व्ही किती दिलाय, तर 108 किलोमीटर पर आवर, म्हणजेच किलोमीटर प्रति तास. म्हणजे जर आपण मागच्या प्रमाणेच 108 5/18. ओके, तर आता या ठिकाणी 18 सक किती, तर 108 कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला या ठिकाणी. आता 18 सक 108 म्हणजे 6 पंचे आणि 6 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30, म्हणजे व्ही किती झाला आपला, तर 30 मीटर पर सेकंद. ओके, आता मी हे पूर्ण युनिट्स वगैरे लिहितोय, तर हे फक्त तुम्हाला समजवण्याकरता. तुम्ही एक्झाम मध्ये डायरेक्टली दोघांची बेरीज 760 मीटर, डायरेक्टली इथं कॅल्क्युलेशन 30 मीटर पर सेकंद ही तुमची व्हॅलोसिटी डिस्टन्स तुम्हाला 760 जे आहे, तर तो या ठिकाणी मिळालेला आहे. आता आपण जर बघितलं तर हा मीटर पर सेकंद मध्ये, आता आपला हा नेहमीचा हा आपला फॉर्म्युला, तर व्ही इज इक्वल टू डी बाय टी. आता आपल्याला काय विचारलंय, गेल्यास ती किती वेळेत ओलांडून जाईल, म्हणजे या प्लॅटफॉर्मला ती किती वेळेत ओलांडणार, म्हणजे इथून तर इथपर्यंत येण्यास करता तिला किती वेळ लागणार आहे, तर हे या ठिकाणी विचारलंय. आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाही, हे 240 आणि हे 240 असं नाही. एकतर तुम्ही हे, कारण फक्त तुम्ही प्लॅटफॉर्म ओलांडलाय ना. ओके, इथून स्टार्ट तुम्ही होताय. ओके, कारण ट्रेनचा हा फ्रंट एंड आहे, त्याच्यामुळे इकडची बाजू त्यावेळेस आपण कन्सिडर करणार नाही, कारण ट्रेन इथून स्टार्ट होते आणि ती पुढे जाणार, म्हणजे त्याच्यात ते 240 या ठिकाणी इन्क्लूड करायची. डबल काय असं काही करायचं नाही, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे त्या गोष्टी. ओके, तर आता आपल्याला व्ही किती आलाय, तर 30 मीटर पर सेकंद, आणि डी डी किती आहे आपला, तर तो 760 काय आहे, तर तो मीटर मध्ये. ओके, आता मी ऑलरेडी तुम्हाला कसं असतं ते दाखवलेलं आहे, या ठिकाणी मी काय दाखवत नाही. टी म्हणजेच आपल्याला पुढे कसं घ्यावं लागेल, तर टी बरोबर 760/30. हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके, या ठिकाणी 3 दुने 6. ओके, आता भागाकार करायचा या ठिकाणी. 3 दुने 6, एक राहिलाय, 3 दुने 6. जस्ट सेकंड, एकदा मी एक्झाम्पल चेक करतोय, काहीतरी या ठिकाणी मला गडबड दिसते. 3 दुने 6, सॉरी, या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेशन चुकलंय. प्रत्येकाने लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी 760 नाहीये, तर 750 आहे. या ठिकाणी आपली बेरीज जी आहे, तर ती चुकली होती. ओके, म्हणजेच मी डायरेक्टली इथे दाखवतोय 750.
50. ओके. तर आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर 3 दुने 6 आणि 3 पाचे 15. कशात आलं हे? सेकंद मध्ये. हे लक्षात घ्यायचं. कधी कधी ऑप्शन पण कन्फ्युजिंग असतात. काही म्हणजे 25 सेकंद आता समजा इथे एकदाच दिले, पण काही जे ऑप्शन असतील तर 25 मिनिटं देखील असू शकतं. तर आपण सेकंद त्या ठिकाणी फाइंड आउट केले. ते कसं ऑलरेडी आपण यापूर्वीच बघितलंय. तर ते 25 सेकंद. ओके. अशा ज्या छोट्या मोठ्या सिली मिस्टेक आहे ह्या एक्झाम मध्ये टाळायच्या. आता आपल्याकडनं झालं. ओके. पण हे एक्झाम मध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे जे आहे तर ते एक्झाम्पल लवकर सॉल्व्ह करत नाही. त्याला एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. ओके. सगळ्यात महत्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण डिस्टन्स आणि टाइमचे 5 एक्झाम्पल बघितले वेगवेगळे. याच पद्धतीचे एक्झाम्पल आपण एक 2-3 लेक्चर याच टॉपिक वरती घेणार आहोत. 2 किंवा 3 यापेक्षा जास्त नाही. त्याचीच तुम्ही प्रॅक्टिस खूपदा करायची, किंवा आपण ज्यावेळेस एक्झाम जवळ येणार आहे तर त्यावेळेस आपण एक मिक्स सेशन घेऊ वेगवेगळ्या उदाहरणांचं, की जे डिस्टन्स आणि टाइम असेल आपलं त्याच्यावर, त्याच्यानंतर नफा प्रॉफिट, नफा आणि तोटा म्हणजे प्रॉफिट आणि लॉस, किंवा जे काही वेगवेगळे आपले टॉपिक आहे, काम 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 आणि वेळ किती. तर ह्या वेगवेगळ्या टॉपिक्स वरती जे आहे तर ते आपण वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी किंवा वेन डायग्राम असतील तर त्यावरती आपण वेगवेगळे एक्झाम्पल एक मिक्स मध्ये लेक्चर घेऊ. तर त्यांची प्रॅक्टिस देखील होईल आणि आपण प्रॅक्टिस सेशन देखील जे आहे तर ते कंडक्ट करूयात. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे. आता 2024 चाललंय. 2025च्या एक्झामसाठी आपण तयारी करतोय. तुम्हाला असं वाटत असेल की सर खूप वेळ आहे, पण आपल्याला जे वेगवेगळे टॉपिक्स या ठिकाणी कव्हर करत जावं लागतं आणि याकरता भरपूर वेळ किंवा अवधी आपल्याला या ठिकाणी लागतो. आणि त्या ज्यावेळेस एक्झाम जवळ येते तर आपल्याला सुचत नाही की काय करू. तर त्याच्याकरता आपण जे आहे तर अगदी छोट्या टॉपिक पासून स्टार्ट केलंय आणि 1 बाय 1 लेक्चर आपण या ठिकाणी अपलोड करूयात. आता मी जर माझं जे काही चॅनल आहे, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा आपलं जे काही चॅनल आहे, तर त्यावेळेस बघत असतो की बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी रिमूव्ह होत आहे. त्यांना असं वाटतं की सर लेक्चर अपलोड करत नाहीये. पण 1 बाय 1 आपण जी महत्वाची लेक्चर्स आहे तर ते आपण या ठिकाणी अपलोड करत जाणार आहोत इथून पुढे. तर याच्यात जे आहे तर ती कन्सिस्टन्सी यापुढे राहील. ओके. तर हे आपण 5 उदाहरणं बघितली वेगवेगळ्या प्रकारची. प्रॅक्टिस करायची याच्यावरती. ओके. पुन्हा पुन्हा लेक्चर बघा. समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी जे आहे तर ती कमेंट करा, की सर या ठिकाणी मला समजलं नाहीये. आणि माझी त्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर ते जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय किंवा आपला LLB CETचा जो काही अभ्यास करताय तर त्या मित्रांमध्ये शेअर करा. मॅक्झिमम शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत तर या ठिकाणी आपल्याबरोबर जुडतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा या ठिकाणी जे आहे तर ते लाभ होईल. अगदी आपली फ्रीमध्ये लेक्चर सिरीज जे आहे तर ते या ठिकाणी आपण स्टार्ट केलेली आहे. तर पुढे बघू आपण कसं होतंय ते. तर या ठिकाणी मी थांबतो आणि आपलं हे जे काही डिस्टन्स आणि टाइम हे जे काय आहे तर हे आणखीन आपण पार्ट बी बघूयात किंवा पार्ट सी बघूयात डिस्टन्स आणि टाइमचे, की त्याच्यात वेगवेगळे उदाहरण कव्हर होतील आणि तुमचे कन्सेप्ट देखील या ठिकाणी कव्हर होतील. धन्यवाद.